प्रतिनिधी महेश बागल सध्या आपल्या बरोबर आहेत। आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। महेश, आता जरांगींच्या हाती GR आले असल्याची दृश्य आपण झी 24 तासवर दाखवतोय। एका बाजूला त्यांच्या 6 मागण्या मान्य झाल्याचं दाखवतोय, तर मराठा आंदोलक आता 9 वाजेपर्यंत मुंबई सोडतील असं कळतं आहे। मनोज जरांगे त्यांचं 5 दिवसांचं उपोषण सोडणार आहेत। काय नेमके या सगळ्याबाबत तुझ्याकडे तपशील आहे? महेश, माझा आवाज पोहोचतोय? हो, मागे भरपूर मराठा आंदोलक उभे असलेले दिसतात। एक प्रकारचा आनंद चेहऱ्यावर आहे। काय नेमक्या भावना आहेत? नक्कीच मराठ्यांचा विजय झाल्याचा आता जवळपास निश्चित झालेला आहे। केवळ 9 वाजेपर्यंत त्यांना वाट बघायची आहे, कारण GR तसा शासनाचा निघाल्यानंतर अधिकृतरित्या हे जे आंदोलन आहे ते मागे घेण्यात येईल असं जरांगे पाटलांच्या सूत्रांकडून सांगितलं जाते। स्वतः जरांगे पाटील पण म्हणत आहे की 9 वाजेपर्यंत तुम्ही मुंबई सोडू नका, मुंबईत राहा, त्याच्यानंतर चित्र सगळं स्पष्ट होईल। सरकारने 8 मधल्या 6 मागण्या मान्य केल्या आहेत। 2 मागण्यांवर चर्चा सुरू आहे। GR फक्त लागू झाला की आपण हे जे आंदोलन आहे, विजयाचा गुलाल जो आहे तो अंगावर टाकून घ्यायचा। त्यासाठी आता हे जे मराठा आंदोलक आहे, आपण पाहताय की वेगवेगळ्या जिल्ह्यातून मराठा आंदोलक आलेले आहेत। घोषणाबाजी करत गेले 5 दिवस त्यांनी मुंबईमध्ये तळ ठोकलेला होता। त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। मला सांगा, तुमचं नाव सांगा, काय पेशाने तुम्ही काम करता आणि कुठून आलात? मी नितीन अशोकराव बारगळ, मी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातून या ठिकाणी आलेलो आहोत आणि मी शेतकरी कुटुंबात असल्यामुळे मी शेती या ठिकाणी करतो। माझं शिक्षण झालेलं असतानाही नोकरीची संधी न मिळाल्यामुळे मी आज शेतीवर अवलंबून आहे। नक्कीच 5 दिवस इथे तुम्ही होता, कसा राहिला अनुभव तुमचा आंदोलनाचा? आणि आता जरांगेंनी सांगितलंय की सगळ्या मान्य होता त्या 9 वाजेपर्यंत थांबा, काय निरोप आलाय? यामध्ये मराठा संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील हे छत्रपती शिवरायानंतर मराठा समाजासाठी एक दैवत आहे आणि तो जो आदेश देतील, पाटील जो आदेश देतील त्याचं पालन करणं सर्व मराठा समाजासाठी आद्य कर्तव्य आहे। आणि गेल्या 5 दिवसापासून नव्हे तर मागच्या 2.5 वर्षापासून मराठा संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या आंदोलनामध्ये त्यांच्या सोबत त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी सतत या ठिकाणी कार्यरत आहे आणि गेल्या मागच्या 5 दिवसापासून या ठिकाणी आहे। गेले पहिले 2 दिवस आंदोलकांचे माझ्या सकट एवढे हाल झाले, या ठिकाणी पाणी, टॉयलेट ना खाण्यापिण्याची व्यवस्था विकत घेऊन सुद्धा मिळत नव्हती, तरी सुद्धा या ठिकाणी मराठे तस का मस या ठिकाणी हल्ले नाही। आणि ज्या वेळेला हा निरोप गावगाड्यात पोहोचला तर आपण बघितलं की या ठिकाणी किती मोठा या ठिकाणी महापूर अन्नधान्याचा मुंबईमध्ये आला होता। म्हणजे मराठे फक्त आंदोलकच म्हणून नव्हे तर दानशूर म्हणून सुद्धा या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात सिद्ध झालेले आहेत, हेच मला या ठिकाणी सांगायचं आहे। तुमच्या या आंदोलनाला मनोज जरांगे सारखा एक सामान्य चेहरा लाभलेला आहे। तुम्हाला जी मदत आता मिळत आहे, मग ते पाणी असेल, जेवण असेल, राहण्यासाठी चादर असेल किंवा ज्या काही गोष्टी गरजेच्या होत्या त्या पुरवण्यात आलेल्या आहेत, कशा प्रकारे तुमच्या गावातून, तुमच्या जिल्ह्यातून, तालुक्यातून तुम्हाला हा सपोर्ट मिळाला आहे? ज्या गावातील आमच्या ज्या बांधवांनी या लढ्यासाठी आम्हाला जे काही योगदान दिलं, ज्यावेळेस आम्ही इथं होतो त्यावेळेस आम्हाला पूर्णपणे जे काही सहकार्य केलं त्याबद्दल आम्ही त्या पूर्ण बांधवांचे मनपूर्ण आभारी आहोत। कारण इथं असल्यानंतर पूर्ण मुंबईमध्ये अन्न पाण्याचा आम्हाला थोडाही तुटवडा त्यांना भासू दिला नाही। बरोबर। काय आता निरोप जो आलेला आहे 9 वाजेपर्यंत थांबा म्हटलाय, कुठून आला तुम्ही? काय नाव तुमचं? मी मुक्कामपोस्ट दसवाडी तालुका अहमदपूर जिल्हा लातूर येथून आलेले आहोत। संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांनी हा लढा दिला आणि ह्या लढ्याला जे आमच्या मराठा बांधवांनी संपूर्ण महाराष्ट्रातून जे सपोर्ट केला आणि ह्या सरकारला जे आम्ही सांगून दिलं दादाने की एकतर मुंबईमध्ये येऊ आणि आरक्षण घेऊनच जाऊ, आणि त्याचंच आम्ही सर्व मराठा बांधवांनी जे दादाने शब्द दिला होता की फक्त मुंबई तुम्ही सोडू नका, आम्ही ऊन, वारा, पाऊस आणि आम्ही जेवणाची कुठलीही आम्ही काळजी केली नाही की जेवण भेटेल किंवा नाही। पहिले 2 दिवस आम्हाला जेवण आणि पाणी मिळत नाही गेलं। जे आम्ही पहिल्या दिवशी राशन आणलं होतं त्याच्यावर आम्ही उदरनिर्वाह केला, पण दादांनी आणि आमच्या समाज बांधवांनी आवाहन केलं की प्रत्येक खेडेगावातून जेवणाची एवढी सोय झाली की आज तुम्ही बघत आहोत, सगळी मीडिया बघत आहे की तुमची अख्खी मुंबई आम्ही जीव घालू एवढी ताकद आमच्या खेडेगावातील मराठा बांधवाकडे होती। हे जे आम्हाला म्हणत होते की हे खेड्यातील लोक मुंबईला काय करतायत, आणि हेच ती लोक सांगत होते की मुंबई जी आहे ती परप्रांतीयांनी काबीज केली। मग तुम्हाला एवढे दिवस परप्रांतीय चालतात
पण तुम्हाला खेड्यापाड्यातील एक 4 दिवस आम्ही बांधव तुम्ही काय जमत नाहीत. प्रत्येक मीडियामध्ये आम्ही जे काही थोड्याफार चुका होत असतात, हे एवढं मोठं आंदोलन हे जगातलं एकमेव असं आंदोलन आहे